जय जय रघुवीर समर्थ. श्रीमता दासबोध. दशक 19. शिकवण नाम. समास 6. बुद्धिवाद निरूपण नाम. श्रीराम समर्थ. परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी. काजे विवर विवरो चुकी पडोची नेदी. जय जय रघुवीर समर्थ. 19 दशक शिकवण नाम म्हणून समर्थांनी देहाकडे अखंड शिकवण उभी करण्यासाठी घेतलेली आहे. शिकवण बोलले घेताना काय वापरलं पाहिजे तर बुद्धिवाद निरूपण नाम. बोले विवेकाची भूमिका अखंड तेवत ठेवली पाहिजे. गळंग्यामधील जगज्योती चेतेल कैची. बोले कचऱ्यामध्ये म्हणा किंवा घाणीमध्ये ओलावा पाणी अशा ठिकाणी अग्नी पेटवायचा झाला तर तो पेटेल कसा. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. मन अंतःकरण चित्त बुद्धी निर्मळ नाही किंवा निर्मळ करण्याचा प्रयत्न मनुष्यानं केला नाही तर गळंग्यामध्ये जगज्योती चेतेल कैची. अशा ठिकाणी जगज्योती कशी काय उभी राहणार आहे. आणि त्याच्याशिवाय भगवान देव म्हणजे कोण आहे. भगवान. भग म्हणजे बोलले एक 6 ऐश्वर्यांचा जो धनी आहे. त्याच्यात सर्व प्रकारचे ऐश्वर्य आले, सर्व प्रकारची सुख आली, यश आलं, कीर्ती आली, सगळं काही सर्व सुखे देवापाशी. आणि बोलले सर्व सुख देवापाशी आहेत आणि आपण अंतरी भगवंतासी. आता अंतरी याचा अर्थ या ठिकाणी काय दिलेला आहे तर आपण अंतर पाडतो. कोणाशी. देवाशी अंतर पाडतो. पण पूर्व अट काय होती. पहिली कंडिशन काय आहे. सर्व सुखे देवापाशी. सर्व सुख सर्व आनंद जे काय उत्तम असेल जे काय चांगलं असेल ते सगळं कोणापाशी आहे. देवापाशी आहे. आता बरेच जण बोलतात की म्हणाले देवाने असं करायला नको होतं, देवाने तसं करायला नको होतं. देव एवढा रिकामा नाही. बोलले कोणाला कोणाचं वाईट करावं, कोणाचं नुकसान करावं, कोणावर एखाद्यावर फार मोठं संकट आणावं एवढा देव रिकामा नाही. हजारो करोडो जीवांचं पालन त्याला करायचं आहे. एवढं पर्सनली जर तो प्रत्येकाला घ्यायला लागला तर त्याला वेळ पुरणार नाही. हां तो पर्सनली घेतो पण कोणाला घेतो. बोलले माझे भक्त गाती ठाई ठाई तेथे मी तिष्ठतू नारदा. बोलले जिथे माझे भक्त गायन करतात अशा ठिकाणी फक्त त्याचा वास आहे. त्याच्या भक्तांना तो पर्सनली घेतो. ते त्याला जो पर्सनली म्हणण्यापेक्षा ना त्याला त्याच्याबद्दल जो मनावर घेतो. कोणाबद्दल. त्याच्याबद्दल. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल. निदान प्रयत्न करतो, निदान प्रेम संबंध आहेत, निदान गोडी आहे, निदान सख्य आहे. बाहेर तो दिसत नाही. असा भला मोठा गंध किंवा भला मोठा टिळा, भल्या मोठ्या माळा, भले भगवे कपडे घालून तो जनाला दिसत जरी नसला तरी 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 ज्याच्या अंतरी भगवंत आहे त्याच्या सर्व सुखे देवापाशी. भगवंत आतमध्ये आणि भगवंताच्या जवळ काय सुख म्हणजे आपसुक काय त्या ठिकाणी प्राप्त झालं तर सुख प्राप्त झालं. बोलले हे काय आहे. हे बुद्धिवाद निरूपण नाम आहे. बोलले हा साधा सरळ विवेक आहे. समर्थ बोलले या आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर
बोलले विवेकानं राहा, विवेकानं वाग. आयुष्याचं सार कशामध्ये आहे तर सर्व सुखे देवापाशी. अर्थातच सार एकच आलं, भगवंताला प्राप्त करून घ्यावं. आता भगवंत म्हणजे अशी वस्तू आहे का की चला तिथपर्यंत पोचला, एव्हरेस्ट सर केला किंवा एखादं हिमालय सर केला आणि त्या ठिकाणी असं पोचत जीव धोक्यात घालत पोचला बुवा एकदाचा शिखरावर आणि मग त्या ठिकाणी देवरूपी वस्तू ठेवलेली होती आणि ती घेऊन टाकली, असं आहे का? नाही. देव म्हणजे बाजारचा भाजीपाला नाही हो. देव अशानं भेटणार नाही हो. मग बोलले त्याच्यासाठी काय करावं लागेल? विवेकाचा वापर करावा लागेल. देव जवळी 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 आणि अंतरी, परी भेट नाही जन्मभरी. देव कुठे तर देव जवळी 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 आणि अंतरी. म्हणजे देव हा जवळ आहे आणि अंतरी आहे. मग तो बसल्या जागी त्याला प्राप्त करता येतं. नवे बोलले समर्थ म्हणतात की म्हणणारे बाबा आत्माराम ओळखावा, या समासाच्या शेवटी देतील समर्थ. आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. मग जे एकदा का तो ओळखला तर इथून म्हणजे आपल्यापासून आणि त्याच्यापर्यंत गोवा, त्याच्यात नंतर मध्ये काहीच नाही. मग ते एकच एक तत्व. हे नंतर कळून येतं की बोलले ज्याला मी शोधत होतो ते तत्व म्हणजे कोण आहे तर ते तत्व म्हणजे येथून तेथवरी गोवा काहीच नाही. याचा अर्थ ते आणि मी एकच आहे. भजता भजता, पाहता पाहता, करता करता, अत्यंत नामस्मरण करता करता हळूहळू नामस्मरणाची भूमिका कमी होत जाते. मग ते आतमध्ये लागून जातं, आपसूक व्हायला लागतं. आपसूक झाल्याच्या नंतर देहभान सगळं विसरलं जातं आणि विसरल्याच्या नंतर येथून तेथवरी गोवा, अवघा रंग एक झाला. सगळा रंग एक होऊन जातो. परमेश्वरामधला आणि आपल्याच्यामधला भेद सगळा निघून जातो. हे काय आहे? हे बुद्धिवाद निरूपण नाम आहे. म्हणून बोलले हे बघितलं पाहिजे, हे विवेकानं राहिलं पाहिजे. याच्यासाठी आहे हे इथे बुद्धी चालवण्यासारखी आहे किंवा बुद्धीचा वापर करून हे एवढं एकमेव सगळं गोष्ट किंवा एकमेव सगळं कार्य आम्हाला करावयाचं आहे. याच्या पलीकडे जे आहे, याच्यापेक्षा वेगळं जे आहे ते काय आहे? वाद आहे. इथे भगवंती लावावी, बुद्धी भगवंती लावावी, देह भगवंती लावावा, चित्त भगवंती लावावे, एवढंच काय ते बुद्धी आहे. बाकी मग ते कुठेही लावलं तरी काय आहे? वाद निरूपण नाम. सगळीकडे वाद आहे, वाद आहे, वाद आहे. काहीतरी उपाधी उभी राहणार आहे, काहीतरी अडचण उभी राहणार आहे. म्हणून इकडे तिकडे लावण्यापेक्षा बुद्धी कुठे लावावी? बुद्धी भगवंती लावावी, देह भगवंती लावावे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थची गेले नाना आघाती मृत्यूपंथे. हेच आहे, हेच बुद्धिवाद निरूपण आहे. बोलले हेच एकमेव बुद्धी आपली या सत्कारणी लागावी, देहाचं जीवाचं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं आणि निरर्थकच्या सगळ्या वादांपासून आपणाला वाचता यावं, आपण वाचलो पाहिजे. हीच शिकवण या 6व्या समासाच्या रूपानं, बुद्धिवाद निरूपण नामच्या रूपानं समर्थांनी द्यायला घेतलेली आहे. म्हणून परमार्थी आणि विवेकी त्याचे करणे माने लोकी, काजे विवरो चुकी पडोची निधी. बोलले परमार्थी कोणाला म्हणायचं? बोलले परमार्थ करून ज्याने विवेक धारण केला,
काही काही जण नुसतेच परमार्थ करतात, म्हणजे फक्त बोलाचा भात आणि बोलाची कढी दाखवापुरतं. सासू असेल तर सुनेला शिकवण्यापुरतं, सून असेल तर सासूला शिकवण्यापुरतं, भाऊ असेल तर भावाला शिकवण्यापुरतं, मुलगा असेल तर आई वडिलांना शिकवण्यापुरतं, आई असे वडील असतील तर मुलाला शिकवण्यापुरतं. बोलले हा नुसता परमार्थ नाही, विवेकी, याला त्याला सांगण्यासाठी नाही तर स्वतःकडे घेण्यासाठी, बोले स्वतःचं कल्याण करण्यासाठी, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी, व्यर्थ जनांच्या नादी न लागण्यासाठी. बोले बाष्कळ जनांच्या म्हणा किंवा वाद घालणाऱ्या सगळ्या जनांच्या म्हणा किंवा तोंडाळ म्हणा किंवा वाचाळ म्हणा, या सगळ्या जीवांच्या नादी न लागण्यासाठी म्हणून काय केलं तर बोलले बुद्धी वापरली पाहिजे, परमार्थी आणि विवेकी. तर त्याला काय म्हणायचं की हा परमार्थ करतो. विवेक आला का एवढं याच्यावरून समजून घ्यायचं की आपण परमार्थ करतो की नाही. त्याचे करणे माने लोकी. मग हे असं असेल तर सर्व प्राप्त आहे, सर्व सन्मान आहे, सत्कीर्ती आहे, समाधान आहे, आनंद आहे. तर माने लोकी, बाहेरचे लोक तर मानतीलच, काही विषय नाही. पण आधी आतले लोक शांत बसले पाहिजे की नको? बसले पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे तर परमार्थी आणि विवेकी. म्हणजे विवेक धारण केला पाहिजे. काजे विवर विवरो चुकी पडो चिनेदी. बोलले हे फार महत्त्वाचं आहे. बोलले तो सिंह असतो ना, तो जंगलाचा राजा असतो. असं कधी दृश्य, कधी एखादा व्हिडिओ, आजकाल एवढे सगळे व्हिडिओ, फोटोज सगळे सोशल मीडियावर सगळे आपल्याला बघायला मिळतात. पण असं कधी बघायला मिळालं नाही की एखादा सिंह आहे जो की जंगलाचा राजा आहे आणि त्याला बोलले कोणीतरी असं त्याला डॉमिनेट करतं आहे, मारतं आहे म्हणा, किंवा त्याचा कोणीतरी अन्न बनवलं, त्याला खाऊन टाकलं कोणीतरी, आलं एखादा प्राणी जंगलातला, वाघ म्हणा किंवा कोल्हे म्हणा, लांडगे म्हणा, चित्ता वगैरे असे जे प्राणी ते आले आणि सिंहाला खाऊन टाकलं, असं कधीच बघायला मिळालेलं नाही. मिळालंही असेल तर ते एखाद्या वेळेस तो सिंह बिचारा आजारी असेल किंवा थकलेला असेल किंवा मरण पावलेला असेल. चांगला जो तरुणपणातला म्हणा किंवा धडधाकट जो सिंह आहे त्याच्या बाबतीत असं कधी बघायला मिळालं नाही. याचं कारण असं आहे का की तो राजा आहे किंवा तो खूप शक्तिशाली आहे किंवा तो सामर्थ्यवान आहे? कदाचित ह्यातलं एखाद दुसरं कारण किंवा ही सगळी कारणं काही अंशी लागू पण असतील, पण हे पूर्णतया सत्य नाही. पूर्णतया सत्य काय आहे की तो तेवढा सजग राहतो. सिंहावलोकन हा शब्द आपण ऐकलेला असेल. तो थोडासा असा 10, 20, 50 पावलं पुढे गेला की तो पुन्हा एकदा असं मागे फिरून मागे वळून बघतो. जरी राजा आहे, जरी सगळं सामर्थ्य आहे, कोणामध्ये हिंमत नाही त्याच्यावर हल्ला करण्याची, पण तरी देखील तो काय करतो, काही पावलं चालल्याच्या नंतर पुन्हा मागे बघत असतो, मागे वळतो, मग पुन्हा जातो, पुन्हा थांबतो, पुन्हा मागे बघतो. याला सिंहावलोकन म्हटलं जातं. जे शक्तिशाली लोक आहेत ना, जे सामर्थ्यवान लोक आहेत ना, तेच विवरण करतात, तेच आत्मपरीक्षण करतात. आणि आत्मपरीक्षण आपण असं रिकामं करूच शकत नाही. मग हे आत्मपरीक्षण केव्हा होतं? जेव्हा आपण नामस्मरण करत असतो
तेव्हा या चित्तातली ढवळाढवळ काय होते, शांत होते. आणि मग आपल्या अंतःकरणाचा नितळ पाण्यातून तो अंतःकरणाचा तळ आपणाला दिसून येतो. आपल्याला न आठवणाऱ्या गोष्टी, न सुटणारे सगळे कोडे, माहीत नसणारी उत्तरं सगळी मग त्यावेळेस आपणाला भेटायला लागतात. बोलले हे काय झालं, हे कशामुळे झालं, हे विवरण झालं. उपासना करता करता हे विवरण सगळं घडून आलं. नामस्मरण करता करता हे सगळं विवरण घडून आलं. म्हणून काय आहे तर बोलले हे सगळं विवरण घडून आल्याच्यामुळे मनाला विश्रांती आणि समाधान प्राप्त झालं. बोलले बहुतेक सगळ्या समस्या, बहुतेक सगळ्या अडचणी, बहुतेक सगळे प्रश्न आपोआप सुटले. आणि म्हणून बोलले विवरो चुकी उपासनारूपी, नामस्मरणरूपी, श्रवणरूपी, निजध्यासरूपी हे विवरण का आवश्यक आहे. विवरण करत राहिलो तर होणारी जी चुकी आहे ती चुकी होत नाही. विस्मरणाची भूमिका उभी राहत नाही. अविवेकाची, अविचाराची, अबुद्धीची भूमिका उभी राहत नाही. म्हणून विवरो चुकी पडोची नेदी. जो जो संदेह वाटे जना तो कदापि करीना. आदी अंत अनुमाना आणून सोडी. आता जो संदेह वाटे जना, आता संदेह वाटतो. एखादी क्रिया अशी असते ना की किंतु परंतु उभा राहतो. किंतु परंतु करत एखादी गोष्ट करायला निघालो पण किंतु परंतु कुठेतरी आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ते आतल्या त्या एका मुख्य परमात्म्याला मान्य नाही. म्हणून जो संदेह वाटे जना तो कदापि करीना. अशी भूमिका पाहिजे की किंतु परंतुची झाकातापा करण्याची भूमिकाच नको. सगळं काही सरळ स्पष्ट उघड भूमिका असायला पाहिजे. म्हणून जो संदेह वाटे जना तो कदापि करीना. आदी अंत अनुमाना आणून सोडी. आदी आणि अंत काहीच नाही, ना पुढे ना मागे, ना इकडे ना तिकडे. बोलले एकच एक भूमिका, मी देवाचा आणि देव माझा. की यात थोडंसं इकडचं तिकडचं असं तसं काहीच नाही. बोलले जे आहे ते आहे. सरळ स्पष्ट भूमिका घ्यायला आपण शिकलो पाहिजे. बोलले जेवढं आपण स्पष्ट झालो तेवढं बोलले आपल्या आयुष्यामध्ये क्लॅरिटी येत चालते. कसली क्लॅरिटी. बोलले एका निर्भेळ सुखाची, एका निर्भेळ आनंदाची. पण असली मोघम भूमिका असली, थोडं हे खाऊ दे, थोडं ते खाऊ दे, हे पण करू दे, परमार्थ पण करू दे, असं होऊ दे, तसं होऊ दे. बोलले थोडंसं ब्लर होत चालतं. जेवढ्या ह्या बाहेरच्या भूमिका आम्ही आतमध्ये पिंडामध्ये उभ्या करून ठेवू तेवढं चित्र काय होत चालतं तर ब्लर होत चालतं. म्हणजे आधी अंत एकच, आत पण एकच आणि बाहेर पण एकच. अगदी साधी सरळ स्पष्ट भूमिका घ्यायला आपण शिकलो पाहिजे. म्हणून आदी अंत अनुमाना आणून सोडे. स्वतः निस्पृह असेना, त्याचे बोलण्याची मानेना. कठीण आहे जनार्दना राजी राखणे. यासाठी काय करायला लागेल. अत्यंत निस्पृह भूमिका स्वीकारावी लागेल. निस्पृहाच्या भूमिकेमध्ये बोलले जीवाचं आणि आपल्यासोबत सभोवतालच्या सगळ्या जणांचं काय आहे, कल्याण आहे. स्वतः निस्पृह असेना. बोलले निस्पृह, स्पृहा नसलेला. आता स्पृहा म्हणजे काय, आसक्ती. त्या ठिकाणी
आस असलेला, स्पृहा असलेला, इच्छा असलेला, म्हणजे निरीच्छ मनुष्यानं झालं पाहिजे. आहे तितुके देवाचे, सगळं काही देवाच्या इच्छेनं होतं. म्हणून स्वतः स्पृहा असेना. निस्पृह असलं ना की मग इतर सगळे जण काय होतात, त्याचे बोलण्याची मानेना. निस्पृह नसला, स्वतःकडे स्वतःचे हात सगळे भरलेले असले मातीने किंवा वेगवेगळ्या सगळ्या विषयांनी, विकारांनी, त्याचं बोलणं कोणी कशाला ऐकेल. म्हणजे आपलं बोलणं इतरांकडे प्रस्थापित व्हावं, इतरांनी सहजासहजी मानावं, यासाठी का आपला स्वतःकडे काय पाहिजे, तर निस्पृह भूमिका पाहिजे. म्हणून स्वतः निस्पृह असेना, निस्पृह झालं पाहिजे. कठीण आहे जनार्दना राजी राखणे. म्हणून जनार्दन म्हणजे कोण आहे, जनता जनार्दन. म्हणजे सगळ्यांमध्ये सगळ्यांशी समभावानं राहणं आणि सगळ्यांना बोलले अत्यंत संयमपूर्वक, अत्यंत शांततेनं, अत्यंत विचारपूर्वक प्रत्युत्तर देणे आणि उत्तरही असं देणे की जेणेकरून वितंडवाद, त्या ठिकाणी गोंधळ होणार नाही, गदारोळ होणार नाही. अत्यंत साध्या सरळ नम्र भाषेमध्ये समोरच्याला कळेल पण आणि लागणार पण नाही, अशा भूमिकेमध्ये बोलले जर भूमिका आपणाला मांडता आली तर बोलले सगळे राजी राहू शकतात. कठीण आहे जनार्दना राजी राखणे. पण हे कठीण आहे. थोडंसं काही इकडचं तिकडचं झालं की लगेच आपल्याला काय येतो, राग येतो, संताप येतो. बोलले लगेच आपली काय होते, चिडचिड होते. बहुतेक वेळा चिडचिड होण्याच्या मागे काय भूमिका असते की आपण काहीतरी एखादं व्यसन म्हणा, एखादी चुकीची गोष्ट सतत करत असतो. मग पाहावे आपण काय चुकतो आहोत, किंवा आपल्याकडे आपल्या पिंडाकडे स्थिरता का नाही, आपलं अंतःकरण शांत का नाही, हे आपण पाहिलं पाहिजे. याचा अर्थ अंतःकरण असं कच्चं झालेलं आहे, कान असे कच्चे झालेले आहे. त्याला याचा अर्थ ते भाजलेलं नाही. आता ते कच्चं कोण करतं, दगड मारतात. कोण मारतं, हे विषय मारतात. मग ते कच्चं करतात. लोभ मारतो, अहंकार मारतो, वासना मारते. मग ते कच्चं होत जातं. समर्थ त्याला श्रवणातून, उपासनेतून, नामस्मरणामधून भाजत असतात. मग जे मडकं जास्त स्वतःला भाजून घेत नाही ते कसं राहतं, कच्चं राहतं. याचा अर्थ कुठेतरी नाम कमी पडतं आहे, याचा अर्थ कुठेतरी स्मरण कमी पडतं आहे. भक्ती म्हणजे काय नुसतं नाम नाही किंवा नुसती उपासना आहे नाही. एक मी देवाचा आणि देव माझा हे आठवण कायम राहणे, त्याच्या आठवणीत राहणे, हे एवढं जरी असलं ना, एक त्याला अधूनमधून आठवणे, काम करता करता, धंदा करता करता, एवढं जरी आठवलं ना तरी बोलले ते काय आहे, ते स्मरणच आहे. आणि ते तशांना देव खूप आवडत असतो किंवा देवाला तसे खूप आवडत असतात. म्हणून बोले तसं स्मरण असलं ना तर कुठेतरी चित्ताकडे ना चिडचिड कमी होते. मग एक राजी राखता येतं, सगळं आपल्या भावनांना बॅलन्स ठेवता येतो. त्यासाठी हे अधूनमधून असं ध्यान असेल, उपासना असेल, नामत हे पाहिजेच पाहिजे. हे नसेल तर शक्यच नाही. आपलं अंतःकरण असं हलकं, कान असे हलके होऊन जातात, डोळे असे हलके होऊन जातात, डोकं असं जड होऊन जातं आणि त्याला त्या चुकीच्या गोष्टींशिवाय दुसरं काही आठवत नाही. आपण माणसं आहोत. पण काय आहोत, माणसं आहोत. आपल्या मेंदूमध्ये काय असतात, म्हणजे त्या ठिकाणी न्यूरॉन्स असतात आणि त्यांच्या मिळून ती काय बनते, नर्वस सिस्टीम बनते. आता आपल्याला जशा सवयी लागलेल्या असतात ना तशा पद्धतीनं ते न्यूरॉन्स पॅक झालेले असतात किंवा तशी ते एकमेकामध्ये अडकलेले असतात.
पण सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात सुंदर गोष्ट अशी आहे की जेव्हा आपणाला ती सवय बदलायची असते आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, निवेदन मांडतो, एक घडी घडी भगवंताला स्मरण करतो, परत परत सांगतो, परत परत त्या अनुषंगानं कृती करतो, त्यावेळेस ती वायरिंग बदलते. रिस्ट्रक्चर आपला मेंदू स्वतःला करत असतो. पण जशी वाईट सवय लागली ना तशी ती मोडल्या देखील जाऊ शकते, किंवा त्याच्याऐवजी खूप छान असं सुंदर असं एक सकाळी व्यायाम असेल, वाचन असेल, ध्यान असेल, कुठेतरी बाहेर फिरायला जाणं असेल, किंवा काहीतरी एक चांगल्या लोकांशी बोलणं असेल, संवाद असेल, असं काहीतरी आपण त्या वेळात सगळं करू शकतो. मग हे प्रयत्नपूर्वक केलं तर होतं, होत नाही असं नाही. सगळं प्रयत्नपूर्वक होत असतं. करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. थोडं कठीण आहे पण राखता येतं. कठीण आहे जनार्दना राजी राखणे. कोणी दाटून उपदेश देते, बळजबरी. स्वतः करायचं नाही, स्वतःचं आचरण सुधारायचं नाही, इतरांना फक्त काय करायचं, कोणी दाटून उपदेश देते, कोणी मध्यावर्ती घालते, कोणी काय करतं, बोलले अपूर्ण माहिती, असं करावं पाहिजे, तसं करायला पाहिजे, आणि त्या समोरच्याला सांगतात, तो समोरचा बिचारा निघतो. पण अर्ध्यात गेल्यावर मग आता पुढे कसं करायचं माहीत नाही. अर्धवट. वैद्य निघाला परी कच्चा. वैद्य भेटला, गुरु भेटला, पण असा कसा भेटला, असा रस्त्यावरचा गुरु भेटला, त्यालाच काही धड माहिती नाही. मग तो काय करतो, बोलले मध्यावरती घालतो. थोडं थोडकं इकडचं तिकडचं ऐकलेलं असतं आणि बोलले कसं तरी पूर्ण करतो, मध्यावरती घालतो. थोडंफार तो साधा प्रगती करतो, पण त्याला आणखी पुढे कसं जावं ते काही कळत नाही. ते सहजची हळू पडती लालचीने. मग आता पुढे अर्ध्यात गेला, पुढे जायचं माहिती नाही, मग कुठे येणार आहे, मागेच येणार आहे. मागचा रस्ता माहिती आहे कारण तिथूनच आलेला आहे. वैद्य कसा पाहिजे, गुरु कसा पाहिजे, पक्का पाहिजे, परिपूर्ण पाहिजे. मग तो काय करतो, पूर्ण हात धरून या तीरावरून त्या तीरापर्यंत घेऊन जातो, आणि जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तो सकंड सोबत असतो. तो कुठेच असा इकडे तिकडे आजूबाजूला वेळ आवाज मार हां, तो बोलते जवळच आहे. देव जवळी 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 आणि अंतरी, परी भेट नाही जन्मपरी. पण स्मरण केलं तर भेट होते ना, होत नाही असं नाही, होते भेट. जेव्हा आम्ही उपासना करतो, नामस्मरण करता करता तल्लीन होतो, एखाद्या चांगल्या परोपकार कार्यामध्ये आम्ही तल्लीन होतो, आणखीन पसना असेल, एखादी पत्नी आपल्या पतीच्या सेवेत, मुलं आपल्या आईवडिलांच्या सेवेत, एखादा व्यक्ती आपल्या कर्तव्याच्या सेवेमध्ये, एखादा सैनिक असेल, देशसेवा करतो आहे मनापासून, कसलाच किंतु परंतु जर तर आडकाठी ठेवत नाही, तर बोलले अशांसाठी बोलले तो परमात्मा प्रकटच आहे, त्याची भेट होते. अशांना त्याची भेट होते. काही क्षण त्यांच्याकडे असं असे गूज बम्स येतात. म्हणजे काय, अशा अंगावर शहारे उमटतात, आनंदाश्रू डोळ्यातून तरळतात. बोलले हे काय आहे, हे बोलले त्याची भेटच आहे. अशी भेट आपण घेतली पाहिजे. बोलले हे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं ही भेट घेता येते. जयास सांगावा विवेक, तोची जाणावा प्रतिकुंचक. पुढे पुढे नासक कारभार होतो. प्रतिकुंचक, आता त्या चुंबकाच्या मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज असतात, अट्रॅक्ट करतात किंवा एकमेकाला असं दूर लोटतात.
आकर्षण आणि प्रतिकर्षण. मग हे असं स्वतःकडे निस्पृहता नसेल, स्वतःकडे स्मरणाची भूमिका नसेल, स्वतःकडे परमार्थ हा खोलवर नसेल, तोची जाणावा प्रतिकुंचक. त्याला ज्याला आपण सांगू बोलले तो उलट काय होतो, तो त्या गोष्टींच्या दूर जातो. कारण तेवढं आपण त्याचं पावित्र्य म्हणा किंवा त्याचं ते औचित्य राखलेलं नाही. पुढे पुढे नासक कारभार होतो. असं एकदा असं भलंबुरं सांगून तो एकदा येतो, पण पुढे पुढे नासक, पण ते सोडतो तो, कारण आपल्यातच त्याला काही दिसलं नाही. मग तो म्हणतो याला त्याच्यातच काही दिसलं नाही किंवा हाच असं करतो आहे, तर मग मी कशाला तिथे जाऊन उगाचच माझा काही उपयोग होईल असं मला असं त्याला वाटायला लागतं. भावास भाऊ उपदेश देते, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकात महंती मांडवची नाही. मग समर्थ बोलले बाबा सामर्थ्य असेल नसेल, उपासना असेल नसेल, बढाया मारू नकोस. मी असा, मी तसा, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. समर्थ बोलले काही गरज नाही, नको रे मला शिकवू पुढील आणसी. इतरांना शिकवण्यात बोलले सांगता ऐकता व्यर्थ जन्म गेला. बोलले परी लोभ संताप तैसाची ठेला, ज्यांनी सांगता ऐकता जन्म गेला. अख्खा जन्म निघून जातो, पण लोभ संताप काही मनुष्याचा जात नाही. समर्थ बोलले काही बाबा कोणाला शिकवू नको, 2 गोष्टी कमी आल्या तरी चालतील, पण इतरांना शिकवू नको, इतरांचे दोष बघू नको. अत्यंत समजूतदार राहा, विचारण्याच्या भूमिकेमध्ये बोलायचं. असं ते पण असतं का, असं पण करावं लागतं का, हे करू का, ते करू का, याच्याने काय होणार आहे, असं प्रश्नार्थक विचारलं ना, मग ते नम्रतेच्या भाषेमध्ये येऊन जातं. बोलले प्रश्नार्थक म्हणजे कशी भूमिका, एखादा व्यक्ती एखादी गोष्ट करायला सांगतो आहे, पण आपल्याला त्याच्याबद्दल थोडी साशंकता आहे. मग आपण त्याला मी कसं काय करू किंवा असं वेगळ्या पद्धतीनं सांगितलं तर त्याला राग येऊ शकतो. त्याला जर विचारलं म्हणाले हे याच्यामुळे आपल्याला काय फरक पडणार आहे किंवा याच्यामुळे काय फायदा मिळणार आहे, तर तो निश्चितपणे आपल्याला त्या गोष्टीचं काय सांगेल, महत्त्व सांगेल. महत्त्वाचं काय आहे की महंती मांडू नये, शहाणपणा करू नये, बढाया मारू नये. बोलले मी लहान आहे, मला फारसं कळत नाही, मीच अजून थोडं शिकतो आहे, मला अजून एवढं जमत नाही, पण मी थोडा प्रयत्न करून बघतो. अशा पद्धतीनं जर बोललं तर बोलले काय होतं, आपली बढाई दिसत नाही, आपला अहंकार त्या ठिकाणी दिसत नाही. भावास भाऊ उपदेश देती, पुढे पुढे होते फजिती, ओळखीच्या लोकात. कारण काय होतं, कधी ना ओळखीच्या लोकांना सांगायला गेलो, ओळखीच्या लोक रात्रंदिवस मग आपल्यावर लक्ष ठेवून असतात, कधी ना कधी काही ना काही चूक आपल्याकडून होते, आणि मग काय होते, पुढे पुढे होते फजिती. म्हणून कधी काही ओळखीच्या लोकांमध्ये महंती मांडू नये, लहान बनून राहावं, नम्रतेने राहावं, लहानपण देगा देवा, शिकतो आहे अशा पद्धतीनं राहावं. आणि जर शिकत मला सगळं येतं असं जर म्हटलं तर मग काय होतं, बोलले त्याची टेस्टिंग केली जाते, परीक्षा केली जाते. पहिले दिसे परी नासे, विवेकी मान्य करीती कैसे, अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे. आता पहिले दिसे परी ते नासे म्हणजे काय, आधी काहीतरी वेगळंच थोतांड उभं केलं, पण नंतर ते तसं तेवढं लेवल किंवा तेवढी प्रचिती समोरच्याला दिसली नाही, मग काय होतं, ते नासे, तर त्याच्यावरचा विश्वास उडतो. त्यापेक्षा समर्थ काय म्हणाले, आधी असे मग दिसे, म्हणजे काय, आधी करायचं, बोलायचं काम नाही. मग बोलायचं कामच नाही, ॲटोमॅटिक आपोआप सगळं लोकांना कळतंच की, दिसतंच की.
म्हणून पहिले असे मग दिसे, पहिले दिसे आणि मग असे असं नाही. म्हणून पहिले दिसे परी नासे, विवेकी मान्य करीती कैसे, अविवेकी ते जैसे तैसे मिळती तेथे. म्हणून विवेकीच हे मान्य करू शकतात की पहिले दिसे परी, म्हणजे असं आधीच नुसतं सांगत सुटलो, बढाया मारत सुटलो, नंतर झालं नाही तर काय होतं, बोलणे खावी लागतात. तर आधी केलं तर नंतर सांगायचं काम ऑलरेडी सगळ्यांना दिसतं, सगळीकडे उदो उदो होतो, सगळीकडे कीर्ती वाढत जाते. म्हणून आधी केले मग सांगितले, ही भूमिका आपण अंगीकारली पाहिजे. भ्रतार शिष्य श्री गुरु, हाही फटकाळ विचारू, नाना भ्रष्टाकारी प्रकारू तैसाची आहे. आता सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर असतात. आपण ठिकाण मर्यादा सोडून जर वागू लागलो तर बोलले काय होतं, त्याचं बोलले भ्रष्टाचार होऊन जातो. सगळ्यांना ज्याच्या त्याच्या ठिकाणी आपण ठेवलं पाहिजे. सगळ्या धर्मशास्त्रांचे जे नियम आहेत ते सगळे पाळले पाहिजे, ते सगळे ऐकले पाहिजे. आणि मग याच्यानं काय होणार आहे तर बोलले याच्यानं निश्चितपणे आपल्याला एक सुखानं आणि समाधानानं सगळं जीवन जगता येणार आहे. प्रगट विवेक बोलेना, झाका तापा करी जना, मुख्य निश्चय अनुमाना अनूच निधी. मग ही कुठेतरी दुहेरी भूमिका असली की मग झाका तापा करणे आणि वेळ मारून नेणे आणि मुख्य निश्चयाचं काही बोलायचं नाही, उगाच काहीतरी इकडचं तिकडचं बोलत बसायचं. हुक्की सरिसा भरी भरे, विवेक सांगता न धरे, दुरी दृष्टीचे पुरे साधू नव्हे ते. हा काही साधू नाही की जो असा त्याच्याच तोऱ्यात राहतो, भारी भरतो. विवेक सांगता न धरे, काहीतरी हेकेखोरपणा करायचा, काहीतरी आपलं सगळं ताणायचं, ओढायचं. आणि विवेक सांगता न धरे, दुरी दृष्टीचे पुरे साधू नव्हे ती. म्हणजे हा काही साधू नाही. ज्याच्याकडे दूरदृष्टी नाही, ज्याच्याकडे ही समज नाही, तो काही साधू नाही. मग खरं आता निस्पृहाची भूमिका समर्थ आता या ठिकाणी वर्णन करत आहेत की बाबा रे, कोणास काहीच न मागावे. फार सुंदर आहे. कोणास काहीच न मागावे, भगवत भजन वाढवावे. एकदम मर्मातली सगळी ओळ, अख्ख्या सगळ्या परमार्थाचा सार समर्थांनी या एका ओळीमध्ये आपणाला भरून दिला. म्हणाले बाबा कोणाला काही मागायचं नाही. किती लागत असलं ना, बोलले कोणाला, याचा अर्थ काय म्हटलेला आहे की बोलले बाहेर सगळ्या द्वैतामध्ये कोणाकडे बोलले कोणाच्या भरोशावर राहायचं नाही. स्वतः सगळं अत्यंत मेहनत करायची, कष्ट घ्यायचे. आणि आपला बाप आहेच, आपला मालक आहेच, त्यांना सांगायचं, लोकांना नाही सांगायचं. त्याला सांगून टाकायचं काय पाहिजे काय नाही. त्याला रोज सांगायचं काय नाही, तो आपली आईच आहे, आपला सखा आहे, आपला बंधू आहे, आपला मित्र आहे. त्याला काय त्याच्यापासून काय लपणार आहे. आम्ही किती लपवलं नाही लपवलं, सांगितलं नाही सांगितलं, त्याला सगळं माहिती आहे. मग त्याच्याशी प्रामाणिक राहायचं, हॉनेस्ट, त्याच्याशी क्लिअर कट, त्याच्याशी स्पष्ट रोज बोलायचं, आठवण आली तेव्हा बोलायचं, संवाद त्याच्याशी अखंड ठेवायचा. कोणास काहीच न मागावे, भगवद भजन वाढवावे, विवेक बळे जन लावावे भजनाकडे. निस्पृह काय करतो, कोणाला मागत बसत नाही, भगवंताला सांगतो तर करतो. फक्त काय तर भगवत भजन करतो, अखंड भगवत भजन करतो आणि इतरांना पण भजनाला लावतो. त्याला निस्पृह जन असं बोललं जातं. म्हणून ही निस्पृह भूमिका आपण प्रत्येकानं अंगीकारली पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे.
विवेक बळे जन लावावे भजनाकडे. ते विवेकाची भूमिका आपण अंगीकारली पाहिजे. आपण काहीतरी अविवेकाचं करायचं, लोक कशाला आपलं ऐकतील. आता आपण लोकांचं काय आता इथे प्रश्न आपल्याला वाटू शकतो की मला माझं पडलेलं आहे, इथे मी कुठे लोकांचं. समर्थ बोलले बाबा रे, आधी देण्याचा विषय पाहिजे. देण्याची भूमिका जर असेल ना, तर मग आधी आपल्याकडे ती गोष्ट आपल्याकडे येते. आता मला एखाद्याला साखर द्यायची आहे, तर मला आधी दुकानावरून माझ्या घरी साखर आणावी लागेल. तेव्हा काय होतं, मला ती साखर देता येते. लोकांना असं वाटतं की मला पैसा पाहिजे, मला श्रीमंती पाहिजे, किंवा मला काही चांगल्या गोष्टी पाहिजे. ते फक्त मला पाहिजे, इतरांना मला काही द्यायचं घ्यायचं काही संबंध नाही. पण द्यायचं आहे म्हणून जर मागितलं तर लवकर मिळतं. आणि बोलले जे मला पाहिजे ना, ते मी इतरांना द्यायची कामना केली पाहिजे. त्याचा वारंवार लोकांना देण्याचा विषयीचा माझ्याकडे विचार असला पाहिजे किंवा इच्छा असली पाहिजे. मग तेव्हा काय होतं, तर तेव्हा मला बरोबर त्या गोष्टींची मुबलकता माझ्याकडे येत असते. परांतर रक्षयाची कामे बहुत कठीण विवेक कर्मे वर्मे स्वइच्छेने स्वधर्मे लोक राहटी. इतरांची रक्षावी म्हणजे काय, इतरांचं अंतःकरण राखावं, मन त्या ठिकाणी राखावं. परांतर रक्षयाची कामे बहुत कठीण विवेक वर्मे. विवेकाची ही वर्म आहेत, अत्यंत मोलाची, अत्यंत महत्त्वाची ही सगळी काय आहे, भूमिका आहे. म्हणून परांतर रक्षयाची कामे, इतरांचं मन राखलं पाहिजे, स्वधर्मानं चाललं पाहिजे. आपण तुरुक गुरु केला, शिष्य सांभार मिळविला, आणि नीच यातीने नासला समुदाव. आता याचा अर्थ काय, तुरुक म्हणजे काय, कुठेतरी वेगळीच भूमिका. मग ती एकतर मांस भक्षणाची असेल, वेगवेगळ्या सगळ्या अधर्म आचरणाचे असेल, असा सगळा गुरु केला, आणि एक शिष्य सांभार मिळविला. आता सांभार याचा अर्थ इथे जातीशी काही विषय नाही, पण बोलले कुठेतरी कातडी सोलणे वगैरे अशा गोष्टी, चपला वगैरे बनवणे वगैरे, हे बोलले कशाचे त्या हिशोबानं समर्थांना काय सांगायचं आहे की बोलले आता हे कामं तर चांगलीच आहेत, ह्याच्यामध्ये काही वाईट नाही, पण एका अर्थानं की बाबा रे, जी कर्म चुकीची असतील, चुकीची कामं करणारा, अधर्म आचरण करणारा, या आशयानं समर्थांना हे सगळं सांगायचं आहे की बाबा रे, अशांच्या संगतीमध्ये राहिला तर बोलले काय होणार आहे, नासण्याचीच भूमिका होणार आहे. म्हणजे काय की सगळं काही एक बोलले स्वतःचा नाश करून घेण्याची सगळी ती भूमिका आहे. ब्राह्मण मंडळ्या मिळवाव्या, भक्त मंडळ्या मानाव्या, संत मंडळ्या शोधाव्या भूमंडळी. आता समर्थ काय म्हणाले, बाबा ठीक आहे, कर्माचा सगळा विषय आहे, उत्तम कर्म, उत्तम स्वधर्म आचरण करणाऱ्या सगळ्या मंडळींना शोध, आणि त्यांच्या सोबतीनं राहा, त्यांच्यासारखं कार्य कर. हे काय आहे, हे बुद्धिवाद आहे. हा विवेकाचा भाग आहे. बुद्धिवाद म्हणण्यापेक्षा थोडक्यात काय, विवेकाचा भाग. अत्यंत जाणीव ठेवली पाहिजे की मला एक स्वधर्म आचरण करायचं आहे, शास्त्रशुद्ध आचरण करावयाचं आहे. म्हणून फार सुंदर समर्थांनी या ठिकाणी दिलं, उत्कट भव्य तेची घ्यावे. बोलले जे उत्तम असेल, जे सुंदर असेल, जे पवित्र असेल, बोलले आता इथे बाकीचं जाऊ दे, समर्थांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. म्हणाले बाकीचं सोड, पण काय कर, उत्कट भव्य तेची घ्यावे. बोलले जे सुंदर आहे, जे भव्य आहे, जे छान आहे,
ते घेतलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मळमळीत अवघेचे जे चुकीचं आहे, जे निंदनीय आहे, जे घाणेरडं आहे, जे इतरांना जे इतर जन मानत नाहीत, ते सोडलं पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे. निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. आणि अशा पद्धतीनं निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. म्हणजे उत्तम घ्यायचं, मळमळीत टाकायचं, ही भूमिका काय आहे? निस्पृहाची भूमिका आहे. याचा अर्थ स्पृहा कोणती स्पृहा? जे मळमळीत मायेचे जे भूमिका आहे तिची स्पृहा त्यागणे म्हणजे निस्पृहाची भूमिका आहे. जे 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 लोकांना वाटतं तसं तो करत नाही, लोभाच्या मागे धावत नाही, वासनांच्या मागे पळत नाही, अहंकारामध्ये राहत नाही. हे काय आहे? तर बोलले हे निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. आता हे सगळं करणं म्हणजे स्पृहाचं लक्षण, आणि याच्यातून सुटणं म्हणजे निस्पृहाचं लक्षण. आणि विख्यात व्हायचं असेल, काहीतरी या समाजामध्ये नाव, यश, कीर्ती मिळवायची असेल तर निस्पृह झाल्याशिवाय पर्याय नाही. निस्पृह झालं ना, मग हे मळमळीत सगळं टाकून द्यायचं. ज्याच्या मागे लोक सगळे पळतात ना, कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, अहंकाराचा, हे सगळं टाकून द्यायचं. आणि काय करायचं? बोलले मळमळीत अवघेच टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. आणि हे टाकलं की निस्पृहाची भूमिका आणि एक प्रसिद्धी, एक उदो जणांचा सगळं आपोआप सगळं त्या ठिकाणी बघायला मिळत असतो. म्हणून निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. मग आता विख्यात कसं व्हावं? अक्षर बरे, वाचणे बरे, अर्थांतर सांगणे बरे, गाणे नाचणे अवघेची बरे पाठांतर. म्हणजे सगळी भूमिका कशी पाहिजे? बरी भूमिका पाहिजे, व्यवस्थित भूमिका पाहिजे, छान भूमिका पाहिजे. उत्कट भव्य तेची घ्यावे. बघा, हे आधीच समर्थांनी सांगितलं, बाबा जे जे सुंदर आहे, जे जे चांगलं आहे तेच करावं, जे करू ते चांगलंच करावं, मनापासून करावं, उत्कृष्ट करण्याचा, जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असा ध्यास घ्यावा. आणि मळमळीतपणा सगळा टाकून द्यावा. उत्कट मळमळीतपणा टाकला ना, मग काय होतं? निस्पृहपणे जे करायचं आहे ना ते 100 आणि 101% आपली जी क्षमता आहे तेवढी पूर्ण लावून टाकावी. थोडासाही यत् किंचित किंतु परंतु ठेवू नये. निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. तर काय होणार आहे? बोलले हे निस्पृहपणा, विख्याती, प्रसिद्धी, एक कीर्ती आपली सगळीकडे पसरणार आहे. दीक्षा बरी, मित्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी अलिप्तपणे. आता ही बरी भूमिका, उत्तम भूमिका, चांगली भूमिका, सगळीकडे एक मनापासून सगळं कार्य करणं, एक उत्तम बुद्धी राखणं, सर्वांशी मैत्री राखणं, एक उत्तम कार्याची दीक्षा घेणं. बोलले हे आपणास राखे नाना परी. बोलले हे आपणाला काय करतं? तर आपणाला सगळीकडे हे वाचवत असतं. अखंड हरिकथेचा छंदू, सकळांस लागे नामवेदू, प्रगट जयाचा प्रबोधू, सूर्य जैसा. छंद आजच्या काळामध्ये खूप सारे लोक आपल्याला लावून घेत असतात. नाहीच काही तर ते मोबाईल स्क्रोल करण्याचा छंद तर प्रत्येकाला आजकाल लागलेला आहे. तसं बघायला जर गेलं ना, ते स्क्रोल करून बघतो काय आहे याच्यापेक्षाही जास्त धोकेदायक काय आहे तर स्क्रोल करत बसणे हे सगळ्यात जास्त धोकेदायक आहे.
कारण काय होतं की ह्या रील्सनंतर पुढची रील्स काय, एक रील्सची इमोशन वेगळी, दुसऱ्या रील्सची इमोशन वेगळी. त्याच्यामुळे काय होतं, पुढची काय पुढची काय पुढची काय, याच्यामुळे एक आपल्या सगळ्या मेंदूमध्ये वारंवार सगळा तो उत्सुकतेपोटी डोपामिनचं सिक्रिशनचा ओव्हरडोस हा दिवसभर होत असतो. मग याच्यामुळे काय होतं, मग आपल्याला दिवसभराच्या सगळ्या साध्या गोष्टींमध्ये, साध्या कार्यांमध्ये, आपल्या सगळ्या रोजच्या नेहमीच्या लोकांमध्ये आपलं मन लागत नाही. आपल्याला बोर व्हायला लागतं. याला कारण काय की त्या रील्समुळे आता काय, आणखीन काय, नवीन काय, नवीन काहीतरी अशी आपली सवय आपल्याला लागून जाते. म्हणून हे शक्य झालं तर आपण पाहिजे तेवढं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलांना देखील या गोष्टींपासून वाचवलं पाहिजे. एखादा ज्ञानवर्धक चांगले व्हिडिओ असतील, थोडे लाँग व्हिडिओ असतील, ते 5-5, 10-10 मिनटाचे, ते बघितले तर ते निश्चितच चांगले आहेत. पण हे स्क्रोलिंग हे आपलं मानसिक संतुलन, आपली मनाची सगळी शांती, हे फार फार आपलं कॉन्सन्ट्रेशन मुलांसाठी तर फार धोकेदायक आहे. कारण काय की एवढं एक 10-10, 20-20 सेकंदाच्या त्या सगळ्या रील्स असतात, शॉर्ट्स असतात, आणि त्याच्यात त्यांना लगेच पुढचा रिझल्ट, आणखीन काय, नवीन काय, पुढे वेगळं. मग ह्याच्यानं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन स्पॅन जो आहे तो अत्यंत कमी होऊन जातो. लाँग टर्म अभ्यास करणं, खूप वेळ अभ्यास करणं, वर्गात बसणं, घरी अभ्यास करणं, या गोष्टींमध्ये त्यांचं चित्त लागत नाही. याला जबाबदार हे स्क्रोलिंग आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणखीन हे आपलं घरामध्ये चित्त न लागणं, आपल्या संबंधित सगळे व्यक्ती न आवडणं, वेगवेगळ्या सगळ्या व्यक्तींशी सगळे संबंध प्रस्थापित करण्याचा, ओळख प्रस्थापित करण्याचा सगळा नेहमीचा प्रयत्न करणं, त्याला कारणीभूत सगळं हेच आहे. असे वेगळे वेगळे छंद लावण्यापेक्षा अखंड हरिकथेचा छंद, शांत बसून, कसलंच साखर नाही, कसलंच गोड नाही, कसलंच स्क्रोलिंगचं नाही, कसलंच एखादं व्यसन नाही, कसलेच व्हिडिओ नाही, त्यापेक्षा अखंड हरिकथेचा छंद, शांतपणे हरिकथा करत राहणे, शांतपणे बोलले भक्ती करत राहणे, नामस्मरण करत राहणे. आपणास सकळांस लागे नाम वेदू, नामाचा वेद लावणे, स्वतःला लावणे आणि इतरांना लावणे, हे निश्चितपणे चांगलं आहे आणि खूप मनाचं स्थैर्य, समाधान देणारं आहे. जर डोपामाइनचा जो सगळा विषय होता, कॉन्सन्ट्रेशन सगळं लूज होण्याचा, सगळं काही बोर वाटण्याचा जो प्रकार आहे ना, तो निश्चितपणे तर जाईलच. त्याहीपेक्षा एक अतीव आनंद, अतीव सुख कशाला म्हणतात, हे देखील आम्हाला या सगळ्या नामवेदू, हरिकथेचा छंदू याच्यातून कळायला येईल. प्रगट जयाचा प्रबोधू, आपली प्रबोध बुद्धी, आपली विवेक बुद्धी त्या ठिकाणी काय होते, प्रज्वलित होते, सूर्य जैसा. दुर्जनासी राखो जाणे, सज्जनासी निववू जाणे, सकळांचे मनीचे जाणे, ज्याचे त्या परी. म्हणून दुर्जनांशी देखील संवाद साधण्याची एक कला आहे. त्या कलेनं बोलले त्यांच्यातलं ते दुर्जनाशी देखील संवाद साधून किंवा ते उत्तम कार्य करता येतं. सज्जनासी निववू जाणे, सज्जन लोकांना समाधान आपल्यापासून मिळालं पाहिजे, दुर्जनांशी मैत्री आपण केली पाहिजे, सकळांचे मनीचे जाणे त्याचे त्या परी. हे काय आहे, हे बुद्धीच वापरणं झालं. मला बुद्धिवाद म्हटलं गेलं. हे चातुर्य आहे, ही कला आहे. संगतीचे मनुष्य पालटे,
उत्तम गुण तात्काळ उठे, अखंड अभ्यासी लगटे समुदाव. संगतीचे मनुष्य बोलले आपल्या सगळ्या या क्रियेमधून, आपल्या सगळ्या कृतीमधून पालटू शकतात. उत्तम गुण तात्काळ उठे, म्हणजे उत्तम गुण त्यांच्यामध्ये प्रकट होतात. अखंड अभ्यासी लगटे, सगळ्या समुदायाचं कल्याण याच्यातून होत असतं. जेथे तेथे नित्य नवा. खरं बुद्धिवाद कशामध्ये आहे? एक नवीन राहण्यामध्ये, नवीन शिकण्यामध्ये. जेथे तेथे नित्य नवा, जनासी वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेदी. नित्य नूतन, सगळ्यांना हवासा वाटणारा असा तो निस्पृह असतो. आणि लालचीचा गोवा, लालच बोलले त्या ठिकाणी तो येऊ देत नाही. स्वतःच्या डोक्यावर परिणाम होऊ देत नाही. सगळे लोक वाह करतात, मग त्याच्यामध्ये तो वाहून जात नाही. लालचीचा गोवा पडोची नेते, म्हणजे काय यश आलं, किती चांगलं झालं तरी बोलले हुरळून जाऊ नये. आणि अपयश आलं, अपयश कोणाला येत नाही? सगळ्यांनाच येतं. कोणाला कधी येतं, कोणाला कधी येतं. म्हणून फार असं अपयश आलं म्हणून फार असा त्रागा करून घेऊ नाही, फार चिडचिड संताप करू नये. सगळ्यांनाच अपयश येतं. आपली पण वेळ येईल. आपण काय असे तसे आहोत का? पण आम्ही काय कोणाचे खातो तो शरीरा मामासे. वेळ आली की देईल. त्याला वाटतं आता नाही द्यायचं, नाही देणार. आता दिलं तर याचं नुकसान होईल म्हणून तो कदाचित नाही देत असणार. म्हणून बोलले एक जे सगळ्यांची तयारी मनुष्यानं ठेवली पाहिजे. यश पण मिळणार आहे तरीच स्थिर राहिलो पाहिजे, अपयश पण मिळणार आहे, भगवंताची इच्छा आहे म्हणून आपण ते पण स्वीकारलं पाहिजे. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग, अधिष्ठान ठाई. सगळं काही उत्कट, सगळं काही भव्य दिव्य, सगळं काही सुंदर करायचं, मनापासून करायचं. उत्कट निस्पृहता धरिली, त्याची कीर्ती दिगांती फाकली, उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. उत्कट निस्पृहता धरायची आणि आपली स्वतःची कीर्ती त्या ठिकाणी बोलले उत्तम सत्कीर्ती आपली त्या ठिकाणी वाढीस लागावी असे समर्थ म्हणतात. काही उत्कट भक्तीने निवाली जनमंडळी. उत्कट भक्ती असेल तर आपल्याला पण समाधान मिळतं आणि इतर सगळ्या जनांना पण काय मिळतं? समाधान मिळतं. काही एक उत्कटे विन, कीर्ती कदापि नव्हे जान, उगेच वनवन हिंडोन काय होते. उत्कटता असल्याशिवाय कीर्ती मिळत नाही. उगेच वनवन हिंडोन काय होते. म्हणजे वनवन हिंडो नये, उत्कटता धरावी. एक उत्कटता म्हणजे काय आहे? 100% प्रयत्न करणे. उत्कटता जे काय करायचं ना ते मनापासून करायचं. शक्य तेवढ्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत ना, प्रयत्न करण्याच्या जेवढ्या शक्यता आहेत किंवा जेवढ्या मर्यादा आहेत त्या पूर्ण करायच्या आणि जे काय जेवढं उत्तम आपलं करून घेता येईल तेवढं केलं पाहिजे. नाही देहाचा भरवसा, केव्हा सरेल वैसा, प्रसंग पडेल तैसा कोण जाणे. देहाचा भरोसा नाही, कधी वय संपेल, कधी देह पडेल याचा भरोसा नाही. म्हणून अधिक अखंड सावध राहिलं पाहिजे, सावधानतेतून सगळं कार्य केलं पाहिजे. सर्व पूर्वतयारी रोज आपण सगळेजण जणू काही उद्याच जाणार आहे या हिशोबानं अत्यंत असं सावधपणे अत्यंत सुंदर पद्धतीनं आपलं सगळं जीवन जगलं पाहिजे.
या कारणे सावधान असावे. जितुके होईल तितुके करावे. भगवद कीर्तीने भरावे भूमंडळ. अशा पद्धतीनं सावध राहावं आणि भगवत कीर्तन अखंड सुरू ठेवावं. सगळं भूमंडळ सगळं भरून टाकावं. आपणास जे जे अनुकूळ ते ते करावे तात्काळ. होईना त्यास निवळ विवेक उमजावा. बोलले जे जे अनुकूल आहे, जे जे शक्य आहे ते सर्व करावं. जे होत नाही त्याला भगवंताची इच्छा समजून सोडून द्यावं. विवेकामध्ये सापडेना ऐसे तो काहीच असेना. एकांती विवेक अनुमाना आणून सोडे. अखंड बोलले एकांत सेवावा, अखंड भगवत चिंतन करावं. एकांत म्हणजे काय? विश्वास फक्त एकाचा आणि त्याच्याशी संवाद, त्याचा भरोसा, त्याचा आश्रय आणि त्याच्याशी अखंड हितगुज करत राहणं, याला एकांत म्हटलं गेलेलं आहे. अखंड तजविजा चाळणा जेथे पाहता काय उणे तिथे. म्हणजे हे तजवीज, अखंड निजध्यास, अखंड नामस्मरण ही भूमिका ज्याच्या ठिकाणी असते ना, तिथे कधी कोणाला कमी पडत नाही. अखंड विवरण घडावं, अखंड श्रवण घडावं, अखंड उपासना घडावी. एकांते विन प्राणी याते बुद्धी कैची. म्हणून एकांताशिवाय बुद्धी नाही. म्हणून एकांतामध्ये चिंतन जेवढं घडेल, एकांतामध्ये नामस्मरण जेवढं घडेल, उपासना जेवढी घडेल तेवढी बुद्धी प्रकट होईल आणि तेवढं आमचं आणि इतर जनांचं सगळं कल्याण होत जाईल. एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. एकांतामध्येच काय होतं? आत्माराम ओळखला जातो आणि सगळं काही आत बाहेर भूमिका एकच होऊन जाते. मनुष्य मुक्त होऊन जातो. बोललं हेच साध्य आहे, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. एवढ्यासाठीच सगळा अट्टहास आहे. भेद सगळा नष्ट व्हावा, मीतूपणाची सगळी बोळवण व्हावी आणि एका जनार्दनी एक श्री दत्त ध्यान, आतमध्ये एकच दत्त ध्यान सगळं उभं राहावं. एकांती विवेक करावा, आत्माराम ओळखावा, येथून तेथवरी गोवा काहीच नाही. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बुद्धिवाद निरूपण्णाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.